यस्य स्वयं स्वभावाप्ति रभावे कृत्स्नकर्मणः तस्मै संज्ञानरूपाय नमोस्तु परमात्मने। जो पूज्यपाद आचार्य भगवान की जय। योग्योपादान योगेन दृशदः स्वर्णतामतां द्रव्यादिस्वादिसम्पत्ता वात्मनोऽप्यात्मतामतां वरं व्रतैः पदं दैवं नाव्रतैर्बत नारकं छाया तपस्थयोर्भेदः प्रतिपालयतोर्महान् यत्र भाव शिवं दत्ते द्यौकीयदूरवर्तिनि यो नयत्याशु गव्यूतिं क्रोशार्दे किं ससीदति ऋषिकजमनातङ्कं दीर्घकालोपलालितं नाकेनाकौकसां सौख्यं नाकेनाकौकसामिव वासनामात्रमेवैतत् सुखं दुःखं च देहिनां तथा युद्वेजयन्ते ते भोगारोगा इवापदि मोहेन संवृतं ज्ञानं स्वभावं लभते नहि मत्तः पुमान् पदार्थानां यथा मदनको द्रवै। तर 7व्या श्लोकापर्यंत बघितलं होतं आपण। मोहाचं वर्णन संपायला एवढे दिवस लागलेत। मोह संपायला किती दिवस लागणार? तर ज्या क्षणात अनुभव घेतो त्याच क्षणात मोह दर्शन मोहांधकारः प्रलीयते असं सांगितलं ना। तर त्याच क्षणामध्ये मोहाचा क्षय झाला। मग त्या मोहाचा क्षय करत बसायचं नाही आहे, तर अनुभव घ्यायचा आहे की मी निर्मोह आहे। तर त्यासाठी कोणाकोणाला मोह असतो? जगात जितके प्राणी जितल्या कुठल्या गतीत कुठल्या अवस्थेत कुठल्या परिस्थितीत असतील सगळ्या जीवांना वेगळ्या वेगळ्या प्रकारचा मोह आहे। जसं तिर्यंच पशु आहेत तर त्यांना मोह आहे की नाही हो? माणसालाच मोह आहे का? धंदा करणाऱ्यालाच मोह आहे का? परिवारवाल्यालाच मोह आहे का? तर जगात जेवढे प्राणी आहेत ना त्या सगळ्यांना आपल्या आपल्या टाईपचा मोह आहे। त्यासाठी एक काय दृष्टांत सांगितलं ह्याच्यामध्ये, अध्यात्म लेखमाला म्हणून वर्णींचं जिनेंद्र वर्णीजींचं छोटं पुस्तक आहे। तर त्याच्यामध्ये त्यांनी एक छोटा दृष्टांत घेतलाय, ते सांगते फक्त। सिंहाला मोह असतो का? काका, सिंह त्याला मोह असतो का? असतो ना। हां, तर आता मोह म्हणजे मला प्रेम म्हणायचं याच्यामध्ये बरं का, अनुराग भाव। तर सिंहाला प्रेम असतं का हो? सिंह तुम्हाला त्याच काय म्हणायचं त्याच कॅटेगरीचा माहिती आहे की जो क्रोधी असतो, जो हमला करतो, जो हिंसाचार करतो, असा तो सिंह। तर सिंहामध्ये सुद्धा प्रेम भावना आहे। ह्याच्यासाठी त्यांनी सांगितलं त्याच्यामध्ये की तो कितीही क्रूर असू दे, हिंसक असू दे, पण जेव्हा तो आपल्या पिल्लाच्या जवळ असतो काय करणार हो? तितकाच प्रेमळ असतो। म्हणजे जेवढं फोर्स त्याचा क्रोधाकडे आहे ना तेवढंच फोर्स सांगायचं आहे की त्या पिल्लाच्या प्रति स्नेहाचा बद्दल आहे। म्हणजेच आपल्यात क्रोध आहे तर निष्क्रोध स्वभाव सुद्धा आहे। म्हणजे त्या सिंहामध्ये क्रोध पण आहे, तिथंच निष्क्रोधता आहे, तिथंच प्रेम आहे, वात्सल्य आहे। तसंच आपल्यामध्ये सुद्धा आपल्याला वाटते की आपण पापी आहे, क्रोधी आहे, तर सांगतायत की जिथं क्रोध आहे तिथं समजून घ्या स्वभाव आहे ना। क्रोध हे कार्य दिसतंय तुम्हाला, तर त्याचं कारण मागं काय आहे? त्याचा गुण आहे, त्याचं द्रव्य आहे। म्हणून सांगतायत निष्क्रोध स्वभावही तेथेच आहे। मोह आहे म्हणजेच निर्मोहताही तेथेच आहे। अनुराग आहे, द्वेष आहे, तर तिथंच वीतरागता हा स्वभाव सुद्धा आहे। अशा सगळ्या नॅचरल स्वभावाबरोबर जसं सांगितलं हे सगळ्या पर्याय आहेत, त्याच्या मागे एक कोणी ना कोणी कारण
आहेच, म्हणजे गुण आहे, द्रव्य आहे. मग तसा मी जर मोह दिसतोय बाहेर तर स्वभाव माझा निर्मोह आहेच. काय आहे, जत्रा आहे का आपल्याकडं? किती आवाज, कोण आहे आज, काय आहे? मग तिथं म्हणायचं ते त्यांना की अध्यात्मामध्ये भगवान सांगतायत की ज्याच्याशी एखाद्याशी आपण क्रोध करतो तर कालांतराने त्याच्याशीच वैर होतं. म्हणून एखाद्याशी अनुराग आहे तर तिथं तो द्वेषी होतो. या भावात नाही झाला तर नियमाने पुढच्या भावात तर वैरी होऊनच भेटतो. मग भगवंतांशी अनुराग करायचा का द्वेष करायचा हो? हां, तर तिथं म्हणायचं की म्हणजे चुकून झाला तुम्हाला अनुराग, तिथं जर भगवंतांशी प्रेम झालं तर सांगतायत पुढच्या भावात कुठंतरी त्यांच्याशी पण वैर व्हायचं. म्हणजे मतवादी, भिन्न मतवादी रूपाने आपण जन्मतो. म्हणून त्यांना सांगायचं असं नाही. आता एक त्यांनी घटवलंय वर्णी चिन्ही की कोणाशी तुम्ही आता मोही जीवांशी प्रेम करणार तर असं तुम्हाला फळ दिसून येतं. मग म्हणून तर तिथं त्यागी मुनी जे आहेत ते प्रत्येकाशी समभाव रूपाने राहतात. त्यांना सुद्धा भगवंतांशी कुठं प्रेम आहे. जे कोणी ज्ञानी आहेत त्यांची भक्ती आहे म्हटलं जातं भगवंतांच्या बरोबर. पण भगवंतांच्या विषयी पक्षपात नसतो किंवा काय म्हणायचं अशा टाईपचा मोह नाही. जिथं मोह करणार तिथं नियमाने त्याचं फळ दुःख भोगावं लागणार. नेक्स्ट, तर 7 श्लोकापर्यंत भूमिका सांगितली होती त्यांनी. काय झालं होतं, मोहापर्यंत का आलो होतो, बोला रिवाइज. पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं भगवान कसे आहेत, स्वयं स्वभावाला प्राप्त झालेले असे अनंत सुखी आहेत. मग दुसऱ्या श्लोकामध्ये काय सांगितलं, ते सुख उपादानाने मिळणार आहे, बाहेर कुठल्या निमित्ताने मिळणार नाही. कारण सुखाचं कारण आपल्यामध्ये आहे, कार्य आपल्यात आहे तर कारण सुद्धा आपल्यातच आहे. म्हणून त्या सुखाची खाण मी आहे, माझ्यामध्येच सुख आहे. तिसऱ्यात काय सांगितलं, म्हणजे त्या सुखाला प्राप्त केलेला जीव सहज संयमाला अंगीकार करतो, धर्माला अंगीकार करतो. मग जोपर्यंत मोक्षाला जात नाही तोपर्यंत व्रतामध्ये राहतो. आणि जर अव्रतामध्ये राहील तर नियमाने दुर्गतीला जाईल. पुढं 4थ्या श्लोकामध्ये काय सांगितलं, म्हणजे त्या अतिंद्रिय आनंदामध्ये, त्या सुखारूप परिणामामध्ये त्या परिणामांनी त्याला मोक्षाची प्राप्ती होणार आहे, अनंत सुखाची अनंत काळापर्यंत प्राप्ती होणार आहे. मग त्याच कारणाने तुम्हाला क्षुल्लक गोष्टींमध्ये आनंद मिळणार नाही का, म्हणजे ह्या इंद्रिय भोगांची वगैरे प्राप्ती होणार नाही का, तर होणार. असं 5व्यामध्ये सांगितलं. 6व्यात मग तो स्वर्गात गेला तर त्या स्वर्गातलं सुख कसं आहे हो, स्वर्गातलं सुख स्वर्गीयांप्रमाणेच आहे. त्याला दुसरं काय ऑप्शन नाही, त्याची तुलना तुम्ही कशाशी करू शकत नाही. म्हणून स्वर्गातल्या जीवांचं सुख स्वर्गीय देवांप्रमाणेच आहे असं सांगितलं. पुढं दीर्घ काळापर्यंत प्राप्त होतं, इंद्रियज आहे. पुढच्या श्लोकात ती जरी ते सुख म्हणताय तुम्ही तरी सुद्धा ती खरं सुख नाही आहे, तर ती वासना आहे. म्हणजे कल्पना आहे, तुमचे विचार आहेत फक्त त्याच्याशी जोडलेले की मला त्याच्यातून सुख येतं. पण सुख हे स्वाधीन असतं, पराधीन नसतं. मग त्यासाठी मी आत्ता काय ऐकलं की एक ज्ञानी असतो तो स्वाधीन असतो, कुठल्याही परचीजच्या अधीन नसतो, कुठलीही असू देत वस्तू. तर बनारसीदास जी होते ना, तर त्यांच्या लाईफमधली एक घटना सांगितली. ते ज्ञानी होते, आपलं ज्ञान ध्यानात ध्यनामध्ये राहायचे, फक्त उपजीविकेसाठी अकबराच्या दरबारामध्ये काम करायचे. तर एक दिवस अकबराला अशी उक्की आली की ह्याच्याबरोबर बनारसीदास जी बरोबर कुठंतरी फिरायला जायचं होतं त्यांना. आणि मग ते गेले बनारसीदासजींच्या घरी.
आणि ते म्हणले की चला आपल्याला जायचं आहे. मग आता अचानक आले म्हटल्यावर बनारसीदासजी उठले, आपले कपडे वगैरे व्यवस्थित केले आणि केसावरनं असा हात फिरवला त्यांनी फक्त. आणि पाणी होतं तिथं पात्रामध्ये का काय त्यांच्याकडे असेल काय, तर त्याच्यात त्यांनी आपला चेहरा बघितला केस सरळ करायला आणि निघाले. मग हे बघितलं दृश्य म्हणे अकबराने, आणि अकबराला वाटलं की माझा मित्र इतका गरीब आहे, त्याच्याकडे एक आरसा पण नाही आहे. कशात बघितलं होतं त्यांनी? पाण्यामध्ये. मग त्यांनी म्हटलं की आरसात का नाही बघितलं, फुटलाय का आरसा तुझा? मग त्यावेळेस त्यांनी काय निग्लेक्ट केलं, कारण असल्या गोष्टींमध्ये लय ज्ञानीला विचार नसतो. तर त्या अकबराचा तर विचार इतका डोक्यात राहिला म्हणे, दुसऱ्या दिवशी सोन्याच्या फ्रेमचा आरसा त्याला गिफ्ट. कसले तो मित्र तुमचे? असे अकबरासारखे मित्र करायचे का? तर ते जेव्हा घरी आला त्यावेळेस ते बनारसीदासजी म्हणले, हे काय गरज होती ह्याची, हे काय केलं तुम्ही, हे का आणलं माझ्यासाठी? म्हणले मी त्याच्यात जर आरशात बघत बसलो तर म्हणले मला आत्म्यात कधी बघणार मी, माझ्या सामायिकामध्ये हे अडथळा आहे, त्यामुळं मला हे नको. म्हणजे मला त्याची रुची नाही आहे चेहरा पाहण्याची वगैरे, म्हणून मला मी हे असलं वापरत नाही, हे त्यांना सांगायचं होतं. पण अकबराची दृष्टी वेगळी, म्हणून मला म्हणायचं होतं की ज्ञानी कसा असतो, निरपेक्ष असतो, स्वाधीन सुखी असतो, बाहेरच्या कुठल्या गोष्टीतून त्याला सुख नाही नसतं. तर आता पुढचा श्लोक सांगतायत. म्हणजे आता हे मोहाचं वर्णन सांगितलं 7व्या श्लोकामध्ये. आता पुढच्या श्लोकात काय सांगणार आहेत? कोणाशी मोह केला, काय त्याचं भूमिका काय? अज्ञानी. हां बोला बोला की योगिता, ते काय म्हणताय? शरीर स्त्री पुत्राशी एक. म्हणजे अज्ञानी जीव कोणाकोणाबरोबर प्रेम करतो हे सांगाले. कोण कोण? विशाल भैया. तिथं आपलं नाव ठेवून मग वाचा, म्हणजे आपल्याला समजेल की आपलीच कथा चालू आहे. बघून म्हणा समोर आहे का? वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्य स्वभावानि सर्वथान्य स्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते. जिथं जोडाक्षर आहे तिथं जोर देऊन म्हणा, जिथं विसर्ग आहे पहिली विरांटी आहे तिथं तशा लयमध्ये म्हणायचं. म्हणा. वपुर्गृहं धनं दारा पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्य स्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते. धनं दारः. बरोबर. मी म्हणताना कसं म्हटलं? परत म्हणावं. वपुर्गृहं धनं दारः पुत्रा मित्राणि शत्रवः सर्वथान्य स्वभावानि मूढः स्वानि प्रपद्यते. काय सांगायचंय? समजण्यासारखे शब्द आहेत, सगळे तुमच्या घरातलेच आहेत. काय काय? वपू म्हणजे शरीर. माहीत नसलेले शब्द लिहून घ्या आपल्याला. शरीर म्हणजे कोणाकोणाविषयी जीव माझी अशी बुद्धी करतो. म्हणजे आपण पण हेच केलं अनादीपासून, म्हणून आजपर्यंत अजून इथं बसलो या शरीरामध्ये, परिग्रहामध्ये, संयोगामध्ये. तर शरीराला मी मानतो. मूळ जीव काय करतोय? पहिल्यांदा शरीर म्हणजे मी. शरीरामध्ये अपनत्व बुद्धी, मोह बुद्धी. पुढं सांगितलं सगळ्यात पहिला का घेतलं शरीर?
शरीरापासूनच सुरुवात होते ना. होय का? शरीर बर, प्रत्येकाची सुरुवात वेगळीकडून. तर शरीर हे सगळ्यात जास्त प्रिय आपलं शरीर. म्हणजे म्हणायचं की हे सगळे नंतरचे आहेत ना, ह्याला तुम्ही कट कराल एखाद्या वेळेस. मित्र, पुत्र, शत्रू, दारा, काय म्हणायचं, स्त्री, धन, गृह सोडाल. पण कधी शरीर सोडायची वेळ आली तर सगळ्याच्या समोर त्या शरीराला सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स. दीपका की काय म्हटले मी आहे का? एका वेळेस सगळं 4 गोष्टी करायला आपण सर्वज्ञ झालो काय? सांगा काय म्हटले? सांगा. शरीराला का घेतलं पहिल्यांदा असं मी विचारलं हो श्लोकामध्ये. पहिलं स्थान शरीराला दिलं तर सगळ्यात जास्त मोह शरीरावर आहे. कोणाच्या? दुसऱ्याच्या नव्हे. हे जे मिळालेलं आहे ना 113 रूपाने, त्या शरीराशी सगळ्यात जास्त मोह आहे. त्याला सोडायची तयारी नसते. एखाद्या वेळेस सगळं सोडाल. कोरोनामध्ये काय काय सोडलं? धन असं लोकांनी ह्याच्यावर टाकलं रस्त्यावर, आम्हाला कुठून तरी शरीर वाचवून द्या बास. म्हणजे शरीरासाठी त्याच्यासमोर तुम्हाला हे सगळं सोडावं लागलं तर सोडायची तयारी असते. पण शरीर सोडायला कोणी तयार होत नाही, कारण त्याच्यावर सगळ्यात जास्त मोह आहे. म्हणून पहिलं स्थान शरीराला दिलं. म्हणून सगळ्यात पहिला तोडायचं शरीराला वेदविज्ञानामध्ये, बाकीचं सगळं नंतर. म्हणून सांगितलं शरीरासाठी सगळं हे करतोय, बरोबर आहे. म्हणून सांगितलं की शरीर, ज्याला शरीरापासून भेदविज्ञान झालं ना, शरीर मी नाही आहे, त्याला बाकीचं सोडवावं लागत नाही. म्हणून तुम्ही कुठं बसलाय अजून? हो, शरीरातच बसलाय. मग शरीरात बसलेला जीवच घरात बसतो. शरीरात बसलेला जीव धनात बसतो, स्त्रीमध्ये, पुत्रमित्रांमध्ये बसतो. म्हणून पहिल्यांदा बुद्धी काय करा, मी शरीरी नाही, शरीरवाला नाही, हे स्वीकारा, याचं अनुभवन करा, तर बाकीच्या गोष्टी सुटायला वेळ लागणार नाही. घरात राहावा की नाही म्हणत नाही आहेत, पण इतकी आपली धारा अशी असू द्या ना की मी या सर्वापासून भिन्न आहे. बस शरीर म्हणजे मी हे निरंतर आहे. झोपेतनं उठल्यावर काय हाक मारताय हो कोण? जीव म्हणल्यावर किती उठणार प्रज्वल? कुठला जीव गेलेला असतो तोपर्यंत. म्हणजे तेच रात्री झोपेतनं आपलं नाव घेतलं तर मलाच म्हणतायत. म्हणजे त्या शरीराशी इतकं आहे ना, अबुद्धिपूर्वक दशेत पण कार्य चालू आहे की हे म्हणजे मी आहे. म्हणून सांगतायत कुठल्याही शरीरामध्ये गेला तर त्याला माझं म्हणतोय, त्याच्याने मला सुख, तेच माझा आधार, तेच माझं सर्वस्व मानतोय. कोण मानलं असं? राजानी सांगितलं ना त्याला की मेल्यावर तू तुझ्या शौचालयामध्ये किडा होऊन जन्मणार आहेस. काय झालं? आणि तिथेच जाऊन जन्मला. अंकरांनी घटवलं होतं, आठवतंय का दीपका की? असं रंग लावून घटवलं होतं त्या गोष्टीला. म्हणजे तो तिथं जन्मला तर राजा होता ना पूर्वभवात, म्हणल्यावर तिथं असणाऱ्या अन्य किड्यांपेक्षा जरा वेगळं त्याचं व्ह्यू असायला पाहिजे. तर तो म्हणला पंचरंगी किडा होऊन जन्मला. कुठं हो? शौचालयात. आणि मग ते आयडेंटिफाय झालं म्हणे बरं का त्या सगळ्यांना. मुलं जी होती ना ती सगळी, कसं कळालं कोणाला माहिती, पण तिथं कळालं म्हणे की हा मुलगा माझा आहे, हे सॉरी हे आमचे वडील आहेत. आणि मग त्याला मारायला सगळे ते पुढं गेले, पण तो का नाही मेला हो? सांगितलं होतं ना, त्यांनीच आज्ञा दिली होती राजानी की मी तिथं जन्मलो तर मला लगेच मारून टाका, मला तिथं राहायचं नाही आहे. तेवढं घाण स्थान आहे की तिथं मला राजमहालात, मग ते किड्याला काढून राजमहालात ठेवायचं होतं का? करेक्ट. यो यत्र निवसन नास्ते स तत्र कुरुते रतिम. जो जिथं राहतो ना तो तिथं रमतो. ज्या शरीरात जाताल ना, आता कुठला कुबडा असेल, कुरूप असेल, कोणी रोगी असेल, त्याला किती आपलं शरीर नको वाटतं. आरशात बघताना असंच बघतो मी, हिरो आहे. किती बेडब असेल, किती तो नकटा असेल, काय त्याचं बेरूप असेल, तरी सुद्धा त्याला ते शरीर प्रिय आहे. जसं आहे तसं माझं आहे असं त्याच्यामध्येच रमतो. मग तसंच तो राजा पण त्या किड्याच्या पर्यायात गेल्यावर त्याला मारायला ती लोक पुढं जात आहेत मुलं, पण तो काय करतोय हो, त्या
आत जाऊन लपतोय की तिथं मला मरायचं नाही आहे. म्हणजे शरीराच्या सुरक्षेसाठी सगळं कार्य करतोय. सगळा संसार इथूनच सुरू झाला आहे. म्हणून पहिल्यांदा भेदविज्ञान केलं मुनींनी, त्यागींनी किंवा अरिहंत भगवंतांनी की मी शरीर नाही, शरीरापासून भिन्न आहे. काय सांगितलं? वपू म्हणजे शरीर. दुसरं सांगितलं गृह. कोणाचं घर? शेजारच्याच नव्हे. ह्या ज्या घरात राहतोय ते घर माझं. पहिल्यांदा काय अर्थ घेतलाय ते बघू. शरीर, घर, धन, स्त्री, पुत्र, मित्र, शत्रू हे सर्वथा अन्य स्वभाववाले आहेत. इथपर्यंत सिद्धांत सांगितला तुम्हाला. काय हे सगळे कसे आहेत? तो सर्वथा भिन्न स्वभाववाले आहेत. का? जीवाचा स्वभाव काय? जाणणे पाहणे. मग ह्यांचा स्वभाव नाही आहे का हो? दारा, पुत्र, मित्र, शत्रू ह्यांचा स्वभाव नाही आहे का जाणणे पाहणे? ते माझ्याहून अन्य स्वभाववाले हे सांगायचंय त्यांना. त्या द्रव्याचा स्वभाव काय हे नाही सांगायचंय. तर ते सगळे माझ्याहून सर्वथा अन्य स्वभाववाले आहेत. ते माझ्यासाठी जडच आहेत. ते माझ्यासाठी निरुपयोगीच आहेत. त्यामुळं ते कसे आहेत? सर्वथा अन्य स्वभाववाले आहेत. मग मूढ स्वानी प्रपद्यते. कोण? मूढ म्हणजे मूर्ख जीव, मोही जीव काय करतो? त्याला स्व म्हणून स्वीकारतो. काय शब्द घेतलाय? प्रपद्यते. समजतो. अज्ञानी मोही जीव काय मानतो. मानतो. भ्रमिष्ट होऊन त्याला आपले समजतो, आपले मानतो. कोणाला? जे कोणी आपलं नाही त्याला आपले मानतो. हे सर्व परद्रव्य आहेत तरी सुद्धा त्याला मी माझं असं मानतो. म्हणून तर त्याला ते नाव दिले. तो मूढ आहे, मूर्ख आहे, मोही आहे, मूर्छित आहे. मग कोणाला आपलं मानायचं? आपलं कोण आहे? प्रगतीताई? सोहम. मग नाही, अरेच्या सोहम म्हणाले म्हणजे मी आत्मा म्हणायचं. तुम्हाला मुलगा दिसला का लगेच? त्याच्या मुलाचं नाव आहे हो. म्हणजे मी आत्मा आहे, माझे द्रव्यगुण पर्याय माझ्यामध्ये आहेत, त्याला आपलं माना हे सांगायचं आहे. पण मूढ जीव काय करतो? जे माझं नाही त्याला पण माझं मानतो. मग आम्ही आज सकाळी हेच घेतलं होतं की खऱ्या देवाला देव म्हणतो, खोट्या देवाला पण देव म्हणतो. मग काय झालं? चालतंय की तुम्हाला तेच पाहिजे ना की घरा देवाची शरण जावा. तसं कोणी जीव असा आहे की खऱ्या देवाला पण भसतोय आणि खोट्या देवाला पण भसतोय. मग त्याला सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी दोन्ही म्हणा. काय जिनवाणी नाही ना? पुसून ठेव, अंगावर ठेव तुझ्या, पूस आणि मग वर ठेव. विशाल बाया उत्तर द्या. 50-50 म्हणायचं त्याला. काय हो? मिथ्याद्वी कसं? कुठलं व्यसन? तर सांगितलं की वेश्यासेवन नावाचं काल घेतलं होतं ना, भाव व्यसन. तिथं सगळ्याला एक मानतो तर ते विनय मिथ्यात्व झालं आणि मिथ्यात्वाचं सेवन करणारा वेश्यागामी झाला. म्हणजे आपल्या पण आपलं, परक्याचं पण आपलं, त्याला म्हणलं वेश्यागामी. तर मला सांगायचं होतं की असं नसतं की 50-50. जसं मागं सांगितलं होते 50% शाकाहारी आणि 50% मांसाहारी असा कोणी नसतो. का? 50 काय असतं त्याच्यात? थोडं असं. तर तुम्ही 1% म्हटला तरी सुद्धा तो मांसाहारी झाला. तसं इथं म्हटलं की का नाही म्हणायचं हो त्याला? सम्यक दृष्टी का नाही म्हणायचं? तुम्ही खऱ्या देवाची शरण जाणाऱ्या जीवाला सम्यक दृष्टी म्हणताय, त्याला का नाही म्हणायचं? सह्या बसा 5 मिनिटं. का नाही म्हणायचं? मूळ हेतू दे. मूळ हेतू आहे असं जरा असं विचार करून द्या. हेतू
म्हणजे जो जीव, तुम्ही काय सांगितलं, सम्यक दर्शन म्हणजे काय, खऱ्या देवशास्त्र गुरूंचं श्रद्धान, ज्याला आहे तो व्यवहार सम्यक दृष्टी आहे असं तुम्ही म्हणता, आत्म्याचं श्रद्धान आहे किंवा सातत्वाचं श्रद्धान आहे, तो सम्यक दृष्टी आहे. मग मला सांगा की तो जीव जो खऱ्या देवशास्त्र गुरूंकडं जातोय, त्यांचं सगळं मानतोय, त्यांच्यावर श्रद्धान ठेवतोय, जाई ना का बाहेर कुठंतरी, मग काय झालं? बर, सगळं समजलं त्यांनी, हे सगळं तुमचं न्यायदीपिका वाचून काढली समजा. 7 द्रव्याची नावं समजली, 7 तत्व समजले. हां, मग काय सांगायचं आहे काय तिथं? करेक्ट. हां, त्याला श्रद्धा नाही असंच म्हणावं लागेल, कारण ज्याला मूळ चीज मिळाली ना, अमूल्य तत्व मिळालं, त्याला बाहेर कुठं भरकटायला लागलो, गरज पडली का? तुम्हाला कळालं की तुमच्या दुकानात करोड रुपये आहेत, विशाल भैया खोदू नका जाऊन. म्हणूनच की समजलंच नाही ना खरे देव काय आहेत ते, नुसतंच तुम्ही येऊन त्या प्रतिमेला नमस्कार केला तर श्रद्धान झालं का? तिथं सांगितलं कोणी शब्द म्हणून श्रद्धान झालं का? म्हणून तुम्ही त्याला माझं म्हणणार का? म्हणून सांगतायत की ज्याला समजलं ना की हे खरे देव आहेत तर बाहेर भरकटायला जाणार नाही कुठं, आणि तिथं श्रद्धा राहणारच नाही. जसं तुम्हाला कळालं की समजा परगावी गेला आणि जॉबला गेला समज, आणि तिथं गेल्यावर तुला कोणी दिले असतील प्लॉट वगैरे राहायला, काय स्थान दिलं असेल, जेव्हा कळालं की हे ब्लॉक, हे घर तुझं आहे, कुठल्या घरात जाऊन तू म्हणशील की हे माझं आहे? जेव्हा निर्णय झाला हा माझा आहे, तर परापासून सहज दृष्टी सुटली, सोडावी लागली नाही. तसं म्हटलं इथं खरे देव जे आहेत ते, त्यांचा निर्णय झाला तर अन्यांच्या ठिकाणी देव ही बुद्धीच राहत नाही. म्हणून त्यांनी विशापार स्तोत्रमध्ये एक श्लोक घेतलाय, अजानतस्त्वां नमतः फलं यत्, 27 असेल. अजानतस्त्वां नमतः फलं यत् तज्जानतोऽन्यं न तु देवतेति हरिन्मणिं काच धिया दधानः तं तस्य बुद्ध्या वहतो न रिक्तः. म्हणा ती बघा की प्रगतीताई, म्हणा विशापार स्तोत्र. काय तर आपल्या स्मरणामध्ये आमनाय रूपाने स्वाध्याय करायचा असतो हा, माहिती आहे का? ऐकू येते ना माझा आवाज? चेहऱ्यावर काय भावच दिसेना मला तुमच्या. दीपका की आवाज येतोय का? येतोय ना, तुमचा येईच ना मला काय, म्हणून म्हटलं. मला म्हणायचंय आपली बुद्धी आता ह्याच्यामध्ये लावायची, थोडंसं पाठांतरामध्ये, थोडं आमनाय रूपाने स्वाध्यायाने. कुठं तुम्ही इतर वेळेस असता, काय शास्त्र नसेल जवळ, तर खूप चांगला फायदा होतो याचा, जर काय आपल्याला ते श्लोक बाय हार्ट असतील तर. आणि बसलाय समजा भगवंतांच्या समोर ना, तर एकेका श्लोकातनं, एकेका अर्थातनं इतका आनंद येतो ना, त्यांच्याबरोबर जोडलं जातं. ती भक्ती आहे एक, आणि तिथून आपल्याला मार्ग आहे आत जाण्याचा. म्हणून ह्याच्यामध्ये लावायचा उपयोग. आता आहे बुद्धी आपल्याला, नाही असं नाही आहे, पण सगळी बुद्धी कुठं घालतोय? निपुण, निखिल, काय अजून नावं पण लक्षात नाहीत आता माझ्या. म्हणजे त्या सगळ्यामध्ये घालवल्यावर कुठं राहणार हो? शेवटच्या समयाला कोण आठवणार सांगा? असा तो आत्मा दिसणार का? सगळे आत्म्याचे सगळे पार्ट्स झालेले असतात, एक पोरात, एक पोरीत, एक सुनेत. म्हणून तिथं थोडं थोडं काहीतरी आहे आपल्याजवळ बुद्धी, तर पाठांतरामध्ये लावा. विशाल भैया काय पाठ करतोय? प्रज्वल काकी सगळं पाठ आहे माझं. काका घ्यायचं रोज काहीतरी नवीन घ्या ना, एखादं भजन घ्या, पूजन घ्या, काहीतरी जे आपल्या चिंतनाला वाव मिळावी त्याच्या निमित्तात. असं आज आमचं दुपारी डिस्कशन झालं आमच्या दिदी लोकांचं, की म्हटलं आपण जेवण करतोय, आहार देतोय, आहार द्यायला तर तुम्हाला अर्धा पाऊण तास तिथं बसलेला असता, काय विचार करायचो?
अन्य काय विचार करतात त्यापेक्षा चालू द्या ना आपलं आपलं कारखाना आतमध्ये, जे काय म्हणलेले आठवलेले असतील ठीक आहे, एखाद्या गाथेचं चिंतन करा, एखाद्या शास्त्राचं पहिल्यापासून शेवटपर्यंत स्वाध्याय करा, खूप आनंद येतो त्याच्यातून आणि ते संस्कार राहतात हो तिथं. मग आपलं आपलं कार्य चालूच राहिलंय, मग कुठं आपला स्वाध्याय बंद पडला. म्हणजे आपण लावावी लागणार तशी सवय आपल्याला. बरं, काय सांगितलं त्याचा अर्थ? अजानतस्त्वाम नमतः फलम यत. जो तुम्हाला नाही जाणत. मागं एकदा उदाहरण दिलं होतं हे मी, आठवतंय? वॉचमन मामा आहेत ना बाहेर, ते रोज येऊन तुमच्या दर्शन करतात मंदिरात समोर. म्हणजे सगळं ते सुरक्षेसाठी आहेत किंवा स्वच्छतेसाठी वगैरे लाईट लावायला वगैरे जातात. तर सकाळी जेव्हा जातात त्यावेळेस मंदिराचं दरवाजा उघडून दर्शन करतात भगवंतांचं. काय दर्शन करतात माहीत नाही, पण खूप भक्तीने करतात जे करतात ते. हात जोडून ते बस हे देव आहे तेवढं त्यांना माहिती आहे आणि नमस्कार करतात. त्यांना फळ सांगा किती काय. बोला म्हणजे तुम्हाला गणपती अन्य कुठले देव समजा, तुम्ही अन्य कुठल्या देवांच्या समोर उभारलाय आणि त्यांचं दर्शन करताय आणि कोणी अन्यमती आहे तो जिनेंद्र भगवंतांच्या समोर उभारून दर्शन करतोय. दोघांच्यात काय फरक आहे किंवा दोघांना काय फळ मिळणार? तर हे सांगितलं तिथं की हे भगवान तुम्हाला न जाणता सुद्धा अजानतस्त्वाम नमतः फलम यत. तो जेव्हा तुम्हाला नमन करतोय त्याला जे फळ मिळणार ते अन्यांना देव मानणाऱ्यांना मिळणार नाही. म्हणजे तुम्ही गेलाय कुठं दुसरीकडं आणि त्यांना देव मानताय त्यांच्या शरण जाऊन, तर तुम्हाला जे फळ मिळणार त्याच्यापेक्षा उत्कृष्ट फळ जे जिनेंद्रांच्या चरणी आले त्यांना मिळणार, भलेही त्यांना त्यांचं स्वरूप माहीत नाही. जसं उदाहरण दिलं त्यांनी की तुमच्याजवळ काय हो प्रगतीताई, हिरा आहे आणि माझ्याजवळ काच आहे, का उलटं करायचं? म्हणजे ज्याच्याजवळ हिरा आहे तो बाजारात गेल्यावर त्याला समजा त्यांनी ते विकलं दिलं तर नियमाने त्याला त्या हिऱ्याची किंमत मिळणार आहे. भलेही त्याला त्या हिऱ्याचं ज्ञान नाही आहे, भलेही त्याच्याबद्दल तो अज्ञानी आहे, तरीसुद्धा काच विकून जे काय मिळणार नाही आहे ते तुम्हाला हिरा विकून सहज मिळणार. मग तसं म्हटलं की खऱ्या देवाच्या शरण आलोय तर नियमाने फळ मिळणारच, फक्त फायदा करून घ्या ना. आपल्याला लौकिक सुख सामग्री यांचीच अपेक्षा झाली आजपर्यंत, त्यामुळे तेच भोगत राहिलोय. मग इथं सांगतायत आज मिळालंय ना, जर अमूल्य रत्न मिळालंय तुम्हाला जिनधर्म म्हणजे, मग त्याचा कसा फायदा करून घ्यायला पाहिजे? कशासाठी गेलो इकडं? पण ते त्यांचं विदाऊट भाव ते जर दर्शन करत असतील तर मग त्यांना काय ते फळ मिळणार? कंपॅरिझन केलंय ना, म्हणून तर बाहेर जाऊन दर्शन करणार होते त्यांना देव मानणार होते, त्याच्या बदली इथं येऊन यांना देव मानले. बस देव मानले एवढंच आणि त्यांच्या शरण आले. त्यांचं स्वरूप काय वगैरे एक्सप्लेनेशन माहीत नाही आलंय त्यांना, पण तरीसुद्धा देवबुद्धी ठेवली ना खऱ्या देवाच्या ठिकाणी, त्यामुळं त्याचं फळ त्यांना मिळणार. आणि जे अन्यांच्या ठिकाणी गेले आणि ते देव नसताना त्याला तुम्ही देव मानलं तर नियमाने तिथं विपरीत फळ मिळणार. म्हणून सांगतायत आलोय जर शरण तर फायदा करून घ्या त्याचा. आपल्याला नियमाने भविष्यामध्ये सुखाची प्राप्ती होणार, तसं पद प्राप्त होणार. आज जरी ज्ञान नाही आहे तरीसुद्धा कालांतराने जवळ आले तर नियमाने संस्कार होणार. म्हणून सांगतायत काय करा. कशासाठी सांगत होते हे सगळं मी? नाही, तेच कशासाठी सांगितलं ते मी. इथनं तिथं कसं गेलो आपण? म्हणजे मी आज सकाळी घेतलेला टॉपिक काढला होता का? तसं काढला का? काढला तो टॉपिक म्हणले की त्याच्या मागं काय म्हणले ते सांगा.
हां, म्हणजे असं म्हणायचं आहे की आपलं ते आपलं, परक्याचं पण आपलं. तुला सांगितलं ना, ते रूम माझी आहे हे जेव्हा निर्णय झाला, तर दुसरे जे आहेत त्याचं सहज त्याग झाला, त्याग करावा लागला नाही. मग तसं म्हणलं इथं की याला माझं म्हणताय तुम्ही, तर सहज अन्य शरीरांविषयी, अन्य गृह धनदारा सगळं समजून घ्या, त्याच्याविषयी हेय भाव आहे अंतरंगामध्ये. पण हे म्हणजे माझं, ही बुद्धी चुकीची आहे हे दाखवायचं आहे. मग जो मूळ जीव आहे तो त्या सर्वांना माझं म्हणतो, ते म्हणजे मी, त्याच्याने मला सुख, ते मला हवंच, ते माझं सर्वस्व, अशा आविर्भावाने जर त्यांच्या शरण जातोय, ते जवळ ठेवतोय, त्याच्याशी आपले परिणाम जोडतोय, तर नियमाने मोहाचं फळ दुःख आहे. जिथं जिथं मोह आहे तिथं तिथं दुःख आहे. काय म्हणले मयूताई? कुठं आहे ते घेतलं आम्ही सकाळी आज, की मिथ्यात्व कुठल्या मंदिरात असतं? तसं मोह कुठल्या मंदिरात असतो, कुठल्या घरात असतं? तुमच्या घरात आहे का आमच्या घरात आहे? तुमच्या तुमच्या घरात आम्ही येणारच नाही, मग असं म्हणायचं का? तुमच्या घरात मोह आहे तर म्हणजे कोणाच्या घरात नाही आहे ना, परिणामात आहे तो मोह. हे परिणाम आहे, तर बाहेरच्या कुठल्या द्रव्य क्षेत्र कालभावाशी रिलेटेड नाही आहेत, मग ते आपल्या परिणामांशी रिलेटेड आहेत. म्हणून सांगायचं आहे काय, तिथून स्वच्छता करायची आहे आपल्याला. बाहेरून कुठून काय काढून बदलून काय उपयोग नाही आहे. तुम्ही किती घर बदला, किती शरीर बदला, किती संयोग बदला, पण मोह संपणार नाही. का? समजा आता तुम्ही परळीवर नाही तर आलाय, सांगा मोह संपला का नाही परळीचा? सुटला? परत परत जात आहे की? म्हणजे स्थान बदललं म्हणून मोह संपला का? इथं नवीन मोह सुरू झालाय. हे परिग्रह माझा, त्याच्याशिवाय मी नाही. म्हणजे एका ठिकाणाहून सोडलं तर दुसऱ्या ठिकाणी तर जोडलायच. म्हणून सांगतायत क्षेत्र बदलून मोह संपत नाही. होय ना, मग तिथं नव्हता का विषय तुम्हाला? इथं का आला? तिथं होताच की विषय, इथं का आला? तिथं पण मोही होता, इथं पण मोही आहे, स्वीकारा पासून. अजून विशेष मोह वाढवलाय. म्हणजे ऐकायला मिळावं, हे सानिध्य मिळावं, हा पण मोह आहे हो. म्हणजे हो म्हणा, हो म्हणा फक्त स्वीकारत नाही, हा पण मोह आहे. बरं असू दे, चांगली गोष्ट आहे की त्याला म्हणायचं प्रशस्त राग. अप्रशस्त रागापेक्षा प्रशस्त राग चांगला असतो. होय, बरोबर. काय म्हणते? तुझा आवाज ऐकू येईना, जोरात बोल. जरी स्थळ काळ कुठलंही बदललं तरी परिणामात स्वतःच्या परिणामातच राहता येतं ना. जरी मी आता स्वित्झर्लंडमध्ये आहे, मी जरी इंडियामध्ये आले किंवा मी घरात आहे किंवा बाहेर आहे, जर मनात परिणामातच राहिलो तर काय कुठेही असलं ते काय फरक पडत नाही. किती सुख आहे सांग फॉरेन मध्ये? माझ्यासाठी नाही, सगळ्यासाठी सांग. तेच सांगते मी, स्थळ काळ काही संबंध नाही. म्हणून ते स्थळ काळाला सोडून जिथं पण असेल तिथं स्वभावामध्ये राहावा तर सुख आहे. कुठल्याही वस्तूच्या अधीन राहणार तर नियमाने मोह राहणार, आणि निर्मोह स्वभावाच्या आश्रयाला गेलं तर सुख आहे. म्हणूनच सांगायला लागले मी, मोह आहेच. जोपर्यंत परद्रव्याला धरतोय तोपर्यंत मोह आहे. त्याला म्हणायचं प्रशस्त राग, हे सांगायचं. म्हणून प्रशस्त राग हा अप्रशस्त गोष्टींपेक्षा ठीक आहे, आपलं पोषण करून घेऊ नका, फक्त मला ते सुद्धा सोडायचं आहे, हेच भाव असायला पाहिजेत. चला, क्षमा काय बोलला असलं तर. हो, जाणा. सांगा विशाल भैया. जो जाणीवेत येत आहे तोच मी आहे. आणि निर्मोही स्वरूप आहे. आणि
स्वप्न व्यसनाने रहित आहे. हा मी ज्ञानानंद स्वरूप आहे. जाणतो आहे तोच मी आहे. मी पराचा करता नाही, करेता नाही, अनुमोदन देणारा नाहीच. मी फक्त जाणणारा न्याय स्वरूपी आत्मा आहे. मी राग स्वरूपी आहे. ओमची जाणीव करत आहे तोच मी आहे.